आणि संसारात ॲडजस्टमेंट कराव्या लागतात हे आम्हाला त्याच दिवशी कळालं. हाय, मी तनया आणि वेलकम टू द 10th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. काल हळदीतला पहिल्या प्रोग्रामचा मुहूर्त मी तुम्हाला सांगितला. आता होता दुसरा प्रोग्राम मेन जो आम्हाला हळद लावायचा होता. आता अंघोळ घालताच आम्हाला जवळ-जवळ 8:45 झाले होते. पुढच्या 10-15 मिनिटात निखिल रेडी होता. पण मला मेकअपला कमीत कमी अर्धा तास तरी लागणार होता. बट पुढच्या 20 मिनिटात मला अर्धवट मेकअपमधून अक्षरशः ओढत नेऊन हळदीला बसवलं होतं. तुम्ही म्हणाल काय मेकअप लावलाय, बट इट्स नॉट अबाउट मेकअप. प्रत्येक नवरदेव नवरीसाठी तो खास दिवस असतो. त्यांनाही त्यांच्या काहीतरी मेमरीज जपायच्या असतात. लोकं त्यांना बघायला आलेले असतात. खर्च पाणी त्यांच्यासाठी झालेला असतो. मग त्यांना थोडा वेळ द्यायला नको का? आणि हे माझ्या नाही, हे मी बऱ्याच लग्नांमध्ये बघितलंय. आणि अतिस्पष्ट व्यक्ती असणारी मी या गोष्टीवर तेव्हाच बोलणार होती, पण मला अजूनही आठवतंय माझ्या मावशीनी आणि मामीनी डोळे दाखवून माझा हात दाबून ठेवलेला होता. बट माझ्या एक्सप्रेशनवरनं निखिलला कळलं होतं की हिला काय झालंय ते. पण आता वेळ गेलीये, चिडचिड करून उपयोग नाही असं म्हणून मी पण त्या दिवसाचा आनंद घेतला. बाय द वे सीरीज आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका.